Hello friends, welcome back to my channel. First of all, Happy New Year to all of you. फ्रेंड्स, नवीन वर्ष सुरू होत आहे आणि नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुख समाधानाचा आणि भरभराटीचा जावो ही सदिच्छा. फ्रेंड्स, नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येक जण काही ना काही नवीन संकल्प घेत असतो. तसं मीही घेते, दरवर्षी घेते आणि 99% ते संकल्प पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करते. आणि एक असा संकल्प आहे जो मी दरवर्षी घेते आणि तोच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे की बीइंग हॅपी म्हणजे खुश राहण्याचा संकल्प मी दरवर्षी घेत असते. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही काय विचार करता, कसे विचार करता त्यावर तुमचं फ्युचर डिपेंड असतं. जर तुम्ही निगेटिव्ह विचार केले तर तुमचं फ्युचर देखील निगेटिव्ह असणार आहे, म्हणजे वाईट असणार आहे. यासाठी कुठल्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही आहे. आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग केलं तर तुमचं नक्कीच तुमचं जे फ्युचर आहे ते चांगलं असणार आहे. तर तुम्ही पण पॉझिटिव्ह विचार करा आणि जास्तीत जास्त खुश राहण्याचा प्रयत्न करा. कसलीही परिस्थिती आली, म्हणजे कितीही संकट आली तरी पण त्या कंडिशनमध्ये आपण हॅपी कसं राहता येईल, आतून आपण प्रसन्न कसं राहता येईल हा प्रयत्न आपण नेहमी केला पाहिजे. याचं कारण म्हणजे परिस्थिती काय असेल हे आपल्या हातात नसतं. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस सगळं तुमचं चांगलंच असेल. मी कुठेतरी एक वाक्य वाचलं होतं आणि ते मी असं एकदम माझ्या लक्षात ठेवलेलं आहे. ते म्हणजे की बीइंग हॅपी डझंट मीन एव्हरीथिंग इज परफेक्ट. म्हणजेच की तुम्ही खुश राहा म्हणजे सगळं काही ठीक असेल असं नसतं. सगळं काही परफेक्टच असायला हवं खुश राहण्यासाठी असं काही नाही. म्हणजेच कसल्याही परिस्थितीत जर तुम्ही खुश असाल, खुश राहू शकलात तर तो खरा हॅपीनेस आहे. कारण असं कधीच होत नाही की आपल्याकडे प्रॉब्लेम्स नसतात, आपल्यावर काही अडचणी नाही आहेत. बऱ्याचदा असं होतं की खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, खूप सगळीकडून अशी संकट आलेली आहेत. पण जर आपण पॉझिटिव्ह थिंकिंग केली, जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याला कुठे ना कुठे मार्ग सापडतो आणि त्या प्रॉब्लेममधून आपण सुटून जातो. पण जर तुम्ही त्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही असा विचार केला की अरे नाही, मला हे दुःख आहे, माझ्यावर हे संकट आहे आणि आता हे जाणारच नाही आणि आता मी काय करू, असं जर विचार केला तर तुम्हाला कधीच मार्ग सापडणार नाही आणि तुम्ही जास्तच त्या संकटामध्ये वेढून जाल, एकदम म्हणजे जास्त फसले जाल. तर त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून या संकटामधून मार्ग कसा निघेल असा प्रयत्न अवश्य करायला हवा आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करा. तुम्ही खुश राहा आणि दुसऱ्यांना देखील खुश कसं करता येईल, त्यांना कसा आनंद देता येईल याचा प्रयत्न देखील करा. नवीन वर्ष आहे त्यामुळे आता घरी बरेच सगळेजण जमा झालो आहोत आम्ही आणि कुठेतरी जाण्याचा प्लॅन करतो. छोटासा कोरोना आहे तर त्याच्यामुळे जास्त कुठे जाता येणार नाही, मॉलमध्ये पण जाणं रिस्की आहे. तर आम्ही असंच एक छोटीशी आउटिंग करणार आहे. तर आता तयारी झालेली आहे, तर निघूया. आता निघायची तयारी केली आहे, मेनू पण आली आहे. आता आम्ही सगळे निघालो. राज चल. तर फ्रेंड्स, आता आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि यू कॅन सी द एन्व्हायरमेंट. किती छान वाटतंय. इकडे एक सुंदर असा तलाव पण आहे आणि हे शंकराचं मंदिर आहे. तर इथे आम्ही नेहमीच येत असतो आणि खूप छान इकडे जवळच असं गाव आहे आणि गावाच्या बाहेरच हे मंदिर आहे. तर तुम्ही पाहू शकता की पूर्ण व्ह्यू जो आहे तो गावाचा आहे. काय इकडे फिश आहेत, खूप कमी आहे, दिसत विहीर आहे आणि त्याच्यात पाणी नाही पण खाली फिश आहेत.
थोडंसं पाणी आहे, त्याच्यात फिश आहेत. हाय, आधी पण आला. आधीला मज्जा येते ना किती दिवसांनी फिरायला आलं मग. इथे मागे शेत आहे, खूप छान आहे, तुम्हाला नंतर जाऊन दाखवते मी. तिकडे जाऊया शेतामध्ये. चला, चप्पल घालून येते. हे पावट्याच्या शेंगा होत्या इथे लास्ट टाइम आलो तेव्हा. काय रे आता पावटा पावटा नाही आपण खातो ते उकडून शेंगा, त्या होत्या लास्ट टाइम आम्ही आलो होतो. हे कशाचं झाड आहे काय माहिती, त्या काकांना माहिती असेल. घेवडा आहे. चिप्स खातात, शेतात फिरणार आहे. ओढू नको. ऍक्च्युली हा वेल आहे. इथे येऊन गावची आठवण झाली. गावाला कसं आपण घेवड्याचे होते, मेथीची झाडं वगैरे सगळं होतं, पालक. इथे येऊन तीच आठवण येते मला आणि खूप दिवसांनी आम्ही इकडे आलो आज. इकडे एक घर पण आहे, तिथे ज्यांनी मंदिर बांधलं आहे, म्हणजे ते पुजारी काका इथे राहतात. फार्म हाऊस टाईप त्यांचं हे घर आहे आणि तेच बाजूला मंदिर. तर ते तिथलं सगळं स्वच्छता वगैरे जे काय ते बघतात आणि शेतातलं पण काम तेच पाहतात. तर आम्ही नेहमी त्यांना आलं की भेटत असतो. आता पण ते तिथे झाडू मारतात, तुम्हाला दिसत असेल, सफाई करतायत, ते झाडू मारतात तिकडे. तर सगळी इथली देखरेख जी आहे ती सगळं ते करत असतात. नेहमी आले की आम्ही त्यांना भेटत असतो. आणि इथं आल्यानंतर म्हणजे गावी तर घर नव्हतं, त्यामुळे आधी आम्ही इथेच येऊन गावचा जो फील आहे ना तो आम्ही इकडेच येऊन अनुभवायचो. पण आता तर गावी पण घर झालं आहे आणि गावी जाणं सतत पॉसिबल होत नाही. तर हे जवळच्या जवळ आपलं आम्हाला ठीक आहे, आम्ही सतत इथे येतो. आणि मॉलमध्ये वगैरे कुठे फिरण्यापेक्षा मुलांना इथे यायला जास्त आवडतं. नेचर. काका कसे आहात? बरेच का? काका खूप दिवसांनी भेटलेत आम्हाला आज. हां. आता जाऊया तळ्याकडे. इथे मुलं आमच्या आधीच गेली पाण्याच्या इथे आणि त्यांनी जो फुटबॉल आहे ना
तो तळ्यात टाकलेला आहे. तर आता तो कसा काढायचा, राज कसा काढायचा आता? यश स्विमिंग येते ना? जंप जंप करो फिर. कपड़े आणलेत का? किसने डाला? यश. यश ने डाला. तो कौन जाएगा अभी? यश जाएगा. बॉल तर तिकडे तिकडेच चाललाय. खरंच मम्मी कपडे मी तिथे बॉल आहे त्या तिथे. सगळ्यांना स्विमिंग येतं पण इथे पाणी किती खोल आहे माहीत नसल्यामुळे आम्ही रिस्क घेऊ शकत नाही मुलांना पाठवायची. सो वेट करूया. तो बॉल असाच हवेने इकडे येतोय का? तिकडे जातोय. तिकडे चाललाय का बॉल? आजा. अरे वा वा. इकडे एक हे आहे बांबूची काय म्हणतात बोट. बेअर ग्रिल्स आहे तर त्याच्यावर बसून जायचं. आता ओम चाललाय. ओम आमचा असं स्टंट करत असतो. नको नको नको. पायऱ्या आहे तिथपर्यंत पण नको. सटकणार. इथं होता बॉल. मग ते इथं यूज करतो तिकडे गेला. ओ पुढे पडशील चुकून. पाण्यात हात घालू नको. जाऊ पाण्यात. फ्रेंड्स इतकं छान वाटतंय. तुम्ही पाहू शकता की किती छान वातावरण आहे आणि पाणी आणि हे सगळं नेचर किती सुंदर वाटतं ना. मला तर पाण्यात खेळायला जाम आवडतं. म्हणजे आता मला स्विमिंग येत नाही तरी पण मी गावी वगैरे कोणी गेलं कुठे तर कोणी सोबत असतं त्याच्यामुळे मग मी पाण्यात जात असते. आणि आमच्या गावी तर हौद होतं त्याच्यात पण मी पोहले कितीतरी वेळा. तर इथे पण जायची इच्छा आहे पण सेफ किती आहे. आत्ताच आम्हाला इकडे एक साप दिसलेला छोटासा होता त्यामुळे सेफ आहे की नाही माहिती नाही. थंडीचे दिवस आहेत तर उगाच जास्त हे नको तर म्हणून आम्ही कंट्रोल केलेला आहे. बॉल ते पहा तिकडे गेला दिसतो. बॉल तिकडे तिथे. तर आता बॉल आय डोंट थिंक की भेटेल. आता मुलं गेलेली आहेत नाश्ता करायला वडापाव आणलेत खायला आणि आता आम्ही तिघी आहेत ना असं बसलोय. थोडा वेळ इथे बसू आणि मग आम्ही पण नंतर वरती जाणार आहे. इथे किती छान झाड आहेत बघा. चाफ्याचं झाड आहे. ठीक चाफा. तर फ्रेंड्स आत्ता 6 वाजत आलेले आहे त्यामुळे घरी जावं लागेल. आता अंधार पडेल. तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्ही पण अशी छोटी छोटी पिकनिक करता का ते पण सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. बाय.